शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत, या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे घोसाळकरांच्या पार्थिवाच्या। सध्या तिथे काय चित्र बघायला मिळतंय आणि किती वाजता कुठे अंत्यसंस्कार होणार आहे? रेश्मा, दहिसर इथला जो घोसाळकर राहत असलेला परिसर आहे त्याच परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आणि त्यांच्या अंतिम दर्शनासाठी विभागातील नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। घोसाळकर यांचा मित्रपरिवार असतील, आप्तेष्ट नातेवाईक असतील, त्याचबरोबर शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। काल ज्या पद्धतीची ही धक्कादायक घटना घडलेली आहे त्यामुळे सर्वांनाच एक आश्चर्य वाटतंय आणि एक हळहळ जी आहे ती या संबंध परिसरामध्ये व्यक्त केली जातीये। साधारण दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत किंवा इतर पक्षातील जी नेते मंडळी आहेत त्यांनी येऊन अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि आता अंत्ययात्रा निघालेली आहे। स्मशानभूमीमध्ये ही अंत्ययात्रा पोहोचते आणि काही वेळामध्येच अभिषेक घोसाळकर यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। देवेंद्र, डॉक्टर किंवा पोलिसांकडून काय माहिती मिळाली आहे? घोसाळकरांवरती जवळपास 5 राऊंड फायर झालेले होते, किती गोळ्या त्यांना लागलेल्या होत्या आणि नेमकं डॉक्टर आणि पोलिसांनी काय सांगितलं? रेश्मा, काल सायंकाळच्या सुमारास ही सगळी धक्कादायक घटना घडलेली आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्यांनी स्वतः देखील आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता पोलीस करतात आहे। त्या व्यक्तीकडे कशा पद्धतीने बंदूक आली, पिस्टल आली, या सगळ्याचा देखील तपास केला जातो आणि तुर्तास या अंत्यसंस्कार असतील किंवा या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पार पडणार आहेत। त्यानंतर अधिकची चौकशी जी आहे खुलास जाऊन या सगळ्या प्रकरणाची केली जाणार आहे। निश्चित देवेंद्र, एकीकडे ही अंत्ययात्रा सुरू आहे, मात्र दुसरीकडे पोलीस तपास आता कुठवर आलेला आहे? आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलंय? चौकशी कुणाकुणाची करण्यात आली आहे? ज्या व्यक्तीने हा गोळीबार केलेला मॉरिट, त्याच्या जवळच्या 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून चौकशी केली जाते। सकाळच्या सुमारास हे सगळी गतिविधी घडल्या होत्या आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती घेण्याने अधिकचा तपास करणं पोलिसांचं सध्या सुरू आहे।